सांगाल, आज जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालंय. कोण कोण मान्यवर आले होते, कशा प्रकारे या जनसंपर्क कार्यालयातून निवडणूकचा जो प्रचार करणार? आज आपल्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन होतं. आनंद परास्ते साहेबांथ्रू आपले उद्घाटन पार पडलेलं आहे. त्याच्यासोबत माझ्या सोबत असलेले अजय सर, इवन निकम दादा, ते यांच्या थ्रूही आपले हे उद्घाटन पार पाडलेले आहे. तर हे जो जनसंपर्क कार्यालय आपण राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातून मी उमेदवारी घेतलेली आहे. तर माझं जे चिन्ह आहे ते घड्याळ आहे. ठीक आहे. तर ह्या पक्षा थ्रू आपण हे पुढील वाटचाली ते सगळे जे म्हणजे नागरिकांचे जे काही प्रॉब्लेम आहेत, समस्या आहेत, अनेक काही इश्यू असतील तर ते आपण या जनसंपर्क कार्यालया थ्रूच पार पाडणार आहोत. तुम्ही तरुण वयातच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहात. नेमकं काय करणार, तुम्हाला निवडणूक का लढवावीशी वाटते, काय काय जिद्द ठेवून तुम्ही या निवडणुकीच्या रिंगणात उतरला? सर्वात प्रथम तर मी सांगेल की माझ्या आई वडील एवढ्या 15 वर्षापासून या निवडणुकीत म्हणजे राजकारणात त्यांचा म्हणजे सहभाग आहे आणि राजकारणात होते, फक्त राजकारणच नाही करत आहे, समाजकारण करताय. तर त्यांची वाटचाल वगैरे मी सगळं बघितलं. इव्हन मी स्वतः अनुभवले, कारण की अनेक महिला माझ्या घरी स्वतःच्या येतात. खूप सगळ्या बायकांचे खूप सगळे प्रॉब्लेम इश्यू, म्हणजे पैशांचा असू दे किंवा फॅमिलीचा प्रॉब्लेम असू दे, काही असलं तर त्यांचं मी स्वतःच जवळून अनुभवलेलं प्रत्येक गोष्ट अनुभवली. तर त्यांना बघून मला माझ्या घरच्यांनी तर तेवढा सपोर्ट त्यांना केलाय. प्रभाग पुढील 5 वर्षामध्ये तुम्ही प्रभागाचा कसा विकास करणार, काय अजेंडा आहे? तर माझ्या प्रभागात जे नगर येतात, जसे भीमनगर, वर्तकनगर, समतानगर, साईनाथ नगर, ओसवाल बाग, लक्ष्मीनगर, तसे जे प्रभागात माझे जे नगर आहेत, तर त्यामधल्या अनेक अशा समस्या आहेत, छोट्या मोठ्या प्रत्येक समस्या ज्या मी जाणून घेतल्यात आणि इव्हन स्वतःही बघितलेल्या आहेत. तर त्या समस्या ज्या आहेत, तर पुढे मी ह्या प्रचाराच्या माध्यमातून पहिले सगळ्या आणखी काही समस्या त्यांच्या ज्या आहेत ते स्वतः जाऊन बघून जाणून घेईन आणि तसंच त्यांना त्याच्यासाठी मदत सुद्धा करेन. आणि हा आपला जो पक्ष आहे त्या थ्रू सुद्धा मी ही मदत करेल. इव्हन माझ्या थ्रू जितकं काही होईल तसं मी त्यांना सहकार्य करत राहील.